पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये जर आपण पाहिलं तर पहाटेच्या सुमारास एका तरुणीवर जो तो अत्याचार झालेला आहे, या संपूर्ण घटनेने महाराष्ट्र जो आहे तो हळहळलेला आहे। अशाच पद्धतीने अनेक बसस्थानकामध्ये गैरप्रकार होतात का याचा आढावा घेण्यासाठी जे आहे ते TV9 ची टीम अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचलेली आहे। आणि याच बसस्थानकातून जर आपण पाहिलं तर दररोज हजारो प्रवासी जे आहेत ते प्रवास करत असतात। संभाजीनगर असेल, नागपूर असेल, दुसरीकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या वेगवेगळ्या भागात महाराष्ट्राच्या याच ठिकाणाहून जे आहे ते प्रवासी प्रवास करत असतात। सध्या रात्रीचे 10 ते 10:15 वाजलेले आहे आणि आपण या ठिकाणी पाहणार आहोत, रिॲलिटी चेक करणार आहोत, व्यवस्था काय आहेत, काही नागरिकांशी देखील आपण बोलणार आहोत जे एसटीने प्रवास करत असतात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आता नागपूरला जाणारी एक बस आलेली आहे। काका, काय अनुभव आहेत? पुण्यामध्ये एक गंभीर घटना घडलेली आहे, एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आहे। तुम्ही अमरावती डेपोतनं प्रवास करतात, काय अनुभव आहे इथला? मी तर आजच आलोय इकडे परीक्षेच्या निमित्तानं मुलीला घेऊन चाललोय नागपूरला। तर असं काही बरेचसे प्रकार असे दिसतात की ड्रिंक करणं आणि थोडंसं कोणी जेवत असेल किंवा काहीतरी बळच त्याच्याजवळ जाणं आणि त्याला काय हवं असेल ते मागणं आणि झिटकरून दिल्यानंतर एक गेला की दुसरा येतो। दारू पिणारे मध्ये बी फार हो 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 ड्रिंक करणारे खूप आहेत, बरेचसे बघितलेत मी आता। आपल्यासोबत आणखी काय अनुभव आहे इथला, काय सांगणार? आता इथं कसं आहे, जशी जिकडे सुविधा आहे तशी अमरावतीला सुविधा नाही आहेत। आता पुण्यामध्ये जी घटना घडलेली आहे ना, ती घटना एकदम दुर्दैवी आहे। पण इथं जे आता मी 6 वाजल्यापासून बसून आहे इथं, पण जशी सुविधा आहे तशी सुविधा अमरावतीमध्ये नाही आहे। काय अनुभव आला तुम्हाला इथे? आता इथं अनुभव म्हणजे इथं चोरटे भामटे सगळे म्हणजे असे लुच्चगिरी करणारेवाले आहेत। आम्ही महादेवून आलो आहे, सालबर्डीहून आलो आहे। हे इथं चोरटे भामटे इकडे तिकडं, पोलिसात दुर्लक्ष, हे ते बाकी तर काही सांगू शकत नाही आपण। नक्कीच आपण बघू शकतो आज महाशिवरात्री आणि भाविक सालबर्डीला दर्शनासाठी गेलो। त्यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण डेपोमध्ये जर आपण पाहिलं तर भामटे असतील किंवा मग मद्यपी मोठ्या प्रमाणावर सोबत इथल्या काही लोकांनी देखील आपल्याला खाजगीमध्ये सांगितलं की सुरक्षेचा अभाव आहेत। अनेक ठिकाणी जे आहेत ते जेब कटर असेल किंवा मग मद्यपीचा वापर संपूर्ण या बसस्थानकामध्ये आहेत। आपण बघू शकतो संपूर्ण ग्रामीण भागामधून आलेले हे प्रवासी आहेत। अनेकांना जे आहेत ते त्यांच्या बस वेळेवर मिळत नाही किंवा उशीर झाले दुसऱ्या दिवशी बस त्यांना अशा पद्धतीनं जे आहे ते उघड्यावर या ठिकाणी त्यांना आसरा घ्यावा लागतो। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो महिला देखील आहेत। दुसरीकडे अनेक मद्यपी या बस आगारामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळं सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। अशाच पद्धतीने या ठिकाणी महिला थांबत असतात आणि त्यांच्या सुरक्षेचा काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। पुण्यात ज्या पद्धतीनं घटना घडली, या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या बसस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि त्यामुळे जे आहे ते एसटी महामंडळ सुरक्षेकडे लक्ष देणार का असा देखील प्रश्न या निमित्ताने पडलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो संपूर्ण ग्रामीण भागामधून आलेले हे गोरगरीब प्रवासी आहे। अनेकदा रात्री जर बस मिळाली तर मुक्काम करावा लागतो, असेच अनेक प्रवासी आहेत। अशाच ती मुलगी देखील स्वारगेट एसटी बस स्थानकाला गेलेली होती, परंतु अशातच सकाळी जी आहे ती दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेला जे आहे ते तिला समोर जावं लागलं। आपण दुसऱ्यांमध्ये बघू शकतो संपूर्ण या एसटी आहेत लागलेल्या आणि त्यासाठी जे दुसऱ्या दिवशी प्रवास करणारे काही नागरिक आहेत। मोठ्या प्रमाणावर तळीराम जे आहेत ते मद्यपी या संपूर्ण आगारात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे मी तुम्हाला मागे दाखवतो या ठिकाणी दारूच्या बॉटलांचा देखील अनेक ठिकाणी आपल्याला खच या संपूर्ण एसटी आगारामध्ये पाहायला मिळते। मध्यवर्ती बसस्थानक आहे ते अमरावतीचं आणि याच भागातून जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी जे आहे ते बसेस जात असतात आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी दारूच्या बाटलांचा खस आपल्याला या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतो। त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झालेला आपण या ठिकाणी बघू शकतो। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या दारूच्या बॉटल्स जे आहेत ते बघू शकतो आपण। अशा पद्धतीनं दारूच्या बॉटल्स या ठिकाणी आहेत। मद्यपी जे आहे ते दारू या ठिकाणी पिलेल्या सोबतच या ठिकाणी पण आपण बघू शकतो अशा पद्धतीनं जे आहे ते
या भागामध्ये जर आपण पाहिलं तर दारूच्या बॉटलांचा खस या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळं या मद्यपींना कोण आळा घालणार, कारण अनेकदा आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं अत्याचाराच्या घटना घडत आहेत, चोरीच्या घटना घडत आहेत, यामध्ये अनेक आरोपी जे आहेत ते नशेमध्ये असतात. नशा करूनच जे आहेत ते अशा दुर्दैवी धक्कादायक घटना ज्या आहेत त्या घडत असतात. त्यामुळं या मद्यपींना कोण आवर घालणार, रात्री पोलिसांच्या वतीनं सुरक्षा संपूर्ण या बसस्थानकाला दिली जाते का, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळं पुण्यात ज्या पद्धतीनं घटना घडली त्यानंतर जे आहे ते महाराष्ट्रातील एस.टी. महामंडळच्या बसस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला. त्यामुळं एस.टी. महामंडळ या संपूर्ण घटनेनंतर काय कठोर पावलं उचलणार का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. अमरावती बसस्थानकामध्ये आपण पाहिलं आजूबाजूला जे काही प्रवासी होते, प्रवाशांनी पण सांगितलं की या बसस्थानकामध्ये मद्यपींचा आणि चोरट्यांचा, जेबकटरांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आम्हाला वावर दिसून आला. आणि सोबतच बसस्थानकाच्या मागे जेव्हा आपण पाहिलं त्या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणावर जे आहे ते दारूच्या रिकाम्या बॉटलांचा खच या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळं पोलीस प्रशासन असेल किंवा मग एस.टी. महामंडळ जी सुरक्षा कुठली यंत्रणा देते ते सुरक्षा यापुढे चोख ठेवणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.